नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी ॲपमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही रसशास्त्र आहे तर रसशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 चे इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहे आणि हे तुम्हाला युनिव्हर्सिटीसाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल कव्हर करूया. आता बघा, पेपरमध्ये आपल्याला जो काही पहिला पेपर 1 चा टॉपिक दिलाय, क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट ऑफ आयुर्वेदिक औषधी निर्माण. आता या टॉपिक वरून आपल्याला पेपरमध्ये एक एससीक्यू पेपरमध्ये फिक्स असतो, त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे हा टॉपिक करून द्यायचा. पेपरमध्ये पहा, तुम्हाला जर क्वेश्चन आला तर कसा येऊ शकतो बघा या चॅप्टरचा, की जे काय आहे रसशास्त्राची व्याख्या वगैरे सांगा किंवा रसशास्त्राचा विकासक्रम सांगा, ज्यामध्ये पहिला नागार्जुन, दुसरा नागार्जुन, तिसरा नागार्जुन जे आहे ना कन्सेप्ट, ही तुम्हाला पेपरमध्ये ॲज इट इज एससीक्यू विचारली जाते आणि चांगल्या प्रकारे करून जायचा. हा एससीक्यू एक झाला चॅप्टरवरून. आणि दुसरा आहे ते रसशाळा. रसशाळा काय आहे, त्यानंतर रसमंडप, हे एक दोन कन्सेप्ट म्हणजे रसशाळा आणि रसमंडप हे स्पष्ट करा. एक सेपरेट तुम्हाला एससीक्यू पाहायला मिळतो. या चॅप्टरवरून दोनच क्वेश्चन बनतात की रसशास्त्राचा विकासक्रम सांगा आणि रसशाळा आणि रसमंडप स्पष्ट करा. अशा प्रकारे तुम्हाला जो आहे तर ह्या चॅप्टरवरून एक एससीक्यू म्हणजे 5 मार्काचा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग दुसरा बघा, आता दुसरा नेक्स्ट चॅप्टर आपल्याकडे परिभाषा. आता परिभाषामधून आपल्याला एससीक्यू टाइप मध्ये बघा काय विचारलं जातं, तर परिभाषेचं म्हणजे व्याख्या सांगा आणि त्याचं परिभाषेचं जे रसशास्त्रामध्ये काय महत्व आहे हे सांगा म्हणून असं सेपरेट एससीक्यू होतो. किंवा तुम्हाला काय औषध काय आहे, भिषेज काय आहे, त्या कल्पना काय, कशा आहे काय, त्यानंतर पंचकशा, योनी काय, संस्कार काय, हे सेपरेट तुम्हाला असं यातले 2 ते 3 पॉईंट ॲज इट इज एससीक्यूला विचारला जाऊ शकतो. म्हणजे यातले 2 ते 3 पॉईंट कोणते पण धरतील आणि एक्सप्लेन करा म्हणून सेपरेट तुम्हाला एससीक्यू पाहायला मिळू शकतो. किंवा तुम्हाला शोधन काय, शोधनचे प्रकार सांगा, टाइप्स ऑफ शोधन, सामान्य शोधन काय, विशेष शोधन, म्हणजे सेपरेट एससीक्यू होतो तुम्हाला की शोधन आणि शोधनचे प्रकार लिहा, असा सेपरेट एससीक्यू होतो. मग त्यामध्ये तुम्हाला सामान्य शोधन, विशेष शोधन स्पष्ट करायचं. आणि त्यानंतर डिफरंट टेक्निक जे आहेत ना शोधनच्या, तर त्यामध्ये काय म्हटले की स्वेदन, मर्दन, धालन, निर्वापन, निर्जलीकरण, निमांजन, त्यानंतर भावन, भर्जन, असं सेपरेट तुम्हाला यामध्ये एक्सप्लेन करायचं असेल. हा VVIMP पेपर मध्ये आला तर या दोन टॉपिक मध्ये तुम्हाला ॲज इट इज एससीक्यू पाहायला मिळू शकतो. दुसरा बघा मारण, त्या प्रकारे आपल्याला विचारलं जातं मारणची व्याख्या सांगा, मारणचं महत्व सांगा, मारणचे प्रकार सांगा, त्यामध्ये अग्निपाक मेथड सांगा, पुटपाक सांगा, कुपीपक्व सांगा, त्यानंतर भानुपाक सांगा आणि जे काही स्वांग शीत वगैरे हे जे काही मेथड, स्वांग शीत म्हणजे जे स्वतःहून शीत होऊन देणार, थंड होऊन देणार, तर ही मेथड तुम्हाला सांगा. ते सेपरेट मारणच्या अंडर हे कन्सेप्ट येतात. हे तुम्हाला सेपरेट हा एससीक्यू 2 VVIMP एससीक्यू ॲज इट इज विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा अमृतीकरण आणि लोहितीकरण हा सेपरेट एससीक्यू शकतो तुम्हाला. त्यानंतर सत्वपातन, शुद्धावर्त, बीजावर्त हा सेपरेट तुम्हाला एससीक्यू शकतो. त्यानंतर आता बघा यामध्ये खूप IMP बरं का, मी हायलाइट पण केलं VVIMP सेपरेट एससीक्यू काय म्हणून बघा, तर पारद आहे, पारदचे जे काही अष्टसंस्कार आहे, पारदचे अष्टसंस्कार सांगा आणि त्यांचं महत्व सांगा. पारदचे अष्टसंस्कार इथं दिलेलं आहे आणि त्याचं महत्व सांगा, सेपरेट तुम्हाला एससीक्यू होतो. त्यानंतर पारदाचे जारणा सांगा, असा येऊ शकतो. पारदाचे जारण सांगा, पारदचे मूर्छन सांगा आणि नेम ऑफ पारदबंध, जे काही पारदबंधाचे नाव वगैरे दिले तर 25 नाव आहे आपलं पारदबंध वगैरे, हे तुम्हाला ॲज इट इज नाव वगैरे सुद्धा विचारलं शकतात. तर ॲज इट इज एससीक्यू शकतो, तू सुद्धा करून जा. त्यानंतर भस्म परीक्षा करून जा. भस्म परीक्षामध्ये तुम्हाला वारीतर वगैरे आहे, रेखापूर्ण वमन वगैरे झाले, त्या सेपरेट जे काही परीक्षा वगैरे दिल्या तर ॲज इट इज हा खूप महत्वाचा. मला वाटतं या वर्षी तुम्हाला ॲज इट इज हा भस्म परीक्षेला ॲज इट इज एससीक्यू म्हणून पाहायला मिळू शकतो. समजलं? त्यामुळे तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, करून जा. त्यानंतर बघा पूरक परिभाषा. आता पूरक परिभाषेमध्ये रुद्रभाग आणि धन्वंतरी भाग हा सेपरेट तुम्हाला येऊ शकतं की पूरक परिभाषा एक्सप्लेन करा. मग त्यामध्ये तुम्हाला सांगणार नाही काय एक्सप्लेन करायचं, पण त्यामध्ये तुम्हाला रुद्रभाग आणि धन्वंतरी भाग हा एक्सप्लेन करावा लागेल. समजलं? अशा प्रकारे तुम्हाला सेपरेट या टॉपिक वरून खूप सारे क्वेश्चन बनतात. आणि परिभाषा पेपरमध्ये एक तर क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट किंवा परिभाषा दोन्हीपैकी एक येणार म्हणजे येणार, फिक्स येणार म्हणजे येणार म्हणजे येणार. समजलं? त्यामुळे तुम्हाला जेवढे काही पॉईंट एवढे पॉईंट करून जा. ते तुम्हाला ॲज इट इज मी दिलं ना, तर ह्यामधलंच एससीक्यू होणार, ह्याच्या बाहेर जाणार नाही. आणि वरील जे काय ना महारस काय, उपरस काय, त्यानंतर जे काय अनुपलब्ध काय, कृत्रिम काय, प्रतिनिधी द्रव्य सांगा, ते ॲज इट इज ह्याच्यातून एमसीक्यू येणार. पेपरमध्ये 1-2 एमसीक्यू या टॉपिक वरून असेल, ते 1-2 एमसीक्यू या टॉपिक वरून ॲज इट इज विचारले जाणार. समजलं? तर त्यामुळे तुम्हाला हे वरचे टॉपिक सुद्धा वाचून जा एमसीक्यू साठी बरं का. त्यानंतर बघा आधारभूत सिद्धांत, यावरून 5 मार्कचं वेटेज दिलं एससीक्यू पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. यामध्ये तुम्हाला सिंपल येणार की आधारभूत सांगा, सिद्धांत सांगा, की जो काही कोण आहे की जे परिभाषा चॅप्टर आहे तर परिभाषातला एक क्वेश्चन येईल किंवा आधारभूत सिद्धांत. मग यामधले तुम्हाला वेटेज दिलं जाईल. आधारभूत येण्याचे चान्सेस कमी आहे, कारण की सलग 2 वेळेस पेपरमध्ये आधारभूत आलाय आणि परिभाषा 1 वेळेस पेपरमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या वेळेस पण चान्सेस राहील परिभाषावरून, परिभाषामध्ये पण जे काही मी पॉईंट दिले त्यावरून एससीक्यू येण्याचे खूप चान्सेस राहील. आधारभूत मध्ये आला तर आधारभूत मध्ये यामध्ये जे काही सिद्धांत आहे यामध्ये स्पष्ट करा. अनुक्त, विशेषयुक्त झालं, त्यानंतर जे काही औषध नामकरण झालं, औषध सेवन काळ झालं, त्यानंतर जे काही सविर्त अवधी झाली, अनुपान, औषध मात्रा वगैरे झाली, अनुपान सहपान काय हे सांगा. त्यानंतर मग पाहिलं यौगिक
द्रव्य सिद्धांत वगैरे यामध्ये तुम्हाला हे सिद्धांत वगैरे यामध्ये एक्सप्लेन करावे लागतील, समजलं. त्यानंतर सेपरेट येऊ शकतं की टाइम ऑफ ड्रग कलेक्शन, म्हणजे कधी आपण द्रव्य घेतलं जमा केलं पाहिजे, त्याचे नियम सांगा, त्याचा टाइम सांगा, हे तुम्हाला सेपरेट यामध्ये विचारला जाऊ शकतं आधारभूत सिद्धांतमध्ये, समजलं. त्यामुळे हा चॅप्टर एक करून जा पेपरमध्ये ॲज इट इज एसीक्यू येतो. त्यानंतर बघा यंत्र उपक्रम एक, यामध्ये तुम्हाला ह्यातले यंत्र दिलेत. आता हे यंत्र जे आहेत एवढे आयुर्वेदचे सगळे करून जायचे. यामध्ये तुम्हाला बघा वाळू जे काय वालुका, फुटे, खलवय, पातने, दर्विके, त्यानंतर काय म्हटलं उलुखले, पातने, कुपी आहे, त्यानंतर अर्कपातन, पितर आहे, त्यानंतर पाहायला गेलं स्थावर आहे, पालिका, स्थाली, स्वेदन आणि विद्युत यंत्र. यामधलं एक यंत्र तुम्हाला ॲज इट इज एसीक्यूला विचारला जाणार आहे, पेपरमध्ये लिहून घ्या, ॲज इट इज विचारला जाणार, त्यामुळे चांगल्या प्रकारे करून जा. त्यानंतर मॉडर्नचा यावेळेस येण्याचे चान्सेस आहे, मॉडर्नचा आजपर्यंत विचारलेला नाहीये पण येऊ शकतो. यामध्ये तुम्हाला डिसइंटेग्रेट करा, पल्व्हरायझर वगैरे करून जा, पेपर पुरतं बरं का. त्यानंतर टॅबलेट कंप्रेसिंग मशीन करून जा, पिल मेकिंग मशीन, कॉटिंग पॅन वगैरे करून जा, त्यानंतर डिस्टिलेशन प्लांट करून जा, पायरोमीटर करून जा, एवढेच बस करून जा. यामधलं तुम्हाला ॲज इट इज एसीक्यू विचारला जाण्याचे चान्सेस, समजलं. एवढेच बस करून जा, पेपरमध्ये तुम्हाला यातला आला तर यामधलाच क्वेश्चन येईल. त्यानंतर बघा यंत्र उपक्रमने दोन मध्ये बघा तुम्हाला काय करायचं, जेवढे काही फूट आहे तर फूटचे चांगल्या प्रकारे करून जा. चंद्रफूट, सूर्यफूट, महाफूट, गजफूट, वहाफूट, कुकुफूट, कपटफूट, लवकफूट, त्यानंतर बुधरफूट, त्यानंतर गोरवरफूट, त्यानंतर वालुकाफूट, त्यानंतर कुंभक, त्यानंतर बंड, याला आपण फूट म्हणतो. हे ॲज इट इज यातला कोणता येऊ शकतो, फूटचे प्रकार एक्सप्लेन करा, किंवा मुशा किंवा मुशाचे 1-2 प्रकार देते यामध्ये तुम्हाला ते एक्सप्लेन करा, किंवा कोष्टीचे प्रकार वगैरे येते यामधलं विचारते तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला ॲज इट इज पेपरमध्ये लिहून यायचं कोष्टी काय वगैरे, त्यामुळे तुम्हाला अंगार चुलिका, अंगार कोष्टी वगैरे सत्वपातन वगैरे ते अशा प्रकारे येऊ शकतं. आणि त्यानंतर जे काही मॉडर्न नुसार हे कन्सेप्ट आहे, मॉडर्न नुसार जे आहेत ना हे बघा हे काय क्रुसिबल, सिलिका वगैरे आहे ना, मुशाचं वगैरे, तर अशा प्रकारे ॲज इट इज विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला चांगलं करून जा. हिटिंग मटेरियल मध्ये काय नाही यामध्ये आलं तर त्या सॉडिलचं जे काही काष्टा वगैरे म्हटलं, कोल वगैरे, क्षार वगैरे लवंग, हे तुम्हाला नाही विचारायचं. पण यातलं फूटचे मोस्ट ऑफ द चान्सेस राहील फूटवरून तुम्हाला इनपुट आणि फूटचे प्रकार वगैरे एक्सप्लेन करा. त्यामुळे ॲज इट इज चांगल्या प्रकारे फूट, मुशा आणि कोष्टी नुसत्या कन्सेप्ट वाचून जा, ॲज इट इज एसीक्यू येण्याचे खूप चान्सेस राहतात, समजलं. त्यानंतर झाले, त्यानंतर कल्पना निर्माण या टॉपिकवरून तुम्हाला एक एलएक्यू येणार, एक एसएक्यू येणार आणि 3 एमसीक्यू येणार, समजलं. 3 एमसीक्यू ह्या टॉपिकवरून बरं का, एक एलएक्यू, एक एससीक्यू आणि 3 एमसीक्यू, त्यामुळे चांगल्या प्रकारे करून जायचं यामध्ये. त्यानंतर कल्पना निर्माण म्हणजे सोरस, कल्क, क्वात, हिम आणि फांड, यामधली कोणती एक कल्पना एलएक्यूला विचारलं जाईल. त्यामध्ये सोरस, कल्क आणि क्वात हे 3 जे आहेत एलएक्यूला आहेत, आणि हिम आणि फांड यामध्ये मोस्ट ऑफ द चान्स तुम्हाला एससीक्यू येण्याचे चान्सेस राहतील. त्यानंतर असं सुद्धा पाहायला मिळेल जे काही उपकल्पनामध्ये काय जे काही चूर्ण कल्पना यावर्षी एलएक्यूला आली होती. त्यानंतर प्रमात्या वगैरे, पाणी, उष्णोदक, शार्पा, जे काही शार्पा कल्पना वगैरे, लवण, लाक्षारस वगैरे म्हणा, मासरस वगैरे म्हणा, ते तुम्हाला सुद्धा पेपरमध्ये ॲज इट इज एसीक्यू किंवा एलएक्यूला विचारले जातील. त्यामुळे हे सुद्धा वाचून जा. हिमकल्पना यामध्ये मंथ आहे, उदक आहे, पाणी वगैरे आहे. त्यानंतर फांटची अर्क कल्पना व्हीआयएमपी एलएक्यूला ॲज इट इज विचारली जाईल बरं का. पेपरमध्ये एलएक्यूला व्हीआयएमपी ॲज इट इज एलएक्यूला विचारलं जाईल, त्यामुळे खूप आयएमपी करून जा. त्यानंतर हे झालं आपलं कल्पना निर्माण 1 ची आपण इम्पॉर्टंट पाहिले, चांगल्या प्रकारे करा. कल्पना निर्माण 2 यामध्ये आवल्य, स्नेह, त्यानंतर तुम्हाला संधान, सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. 4चे व्हिडिओ आपलं जे काही बीएमएस मराठी युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. जा ॲज इट इज जा, नोट्स लिहा, टोटल निसा पाठांतर करा. 15 मार्क फिक्स, 15 मार्क, आणि यावरती 2 एमसीक्यू म्हणजे 17 मार्कचा टॉपिक आहे, ॲज इट इज पेपरमध्ये फिक्स होऊन जाते, समजलं. त्यानंतर जे काही रसद्रव्य परिचय, आता यामध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ तुम्हाला सांगू यामधलं काय येण्याचे काय चान्सेस आहे. जे सुरुवातीला पारदे, आब्रके, माक्षिके, शिलाजतू, गंधक, गैरी इथपर्यंत झालं. त्यानंतर हे झालं बरं का. त्यानंतर जे काही हिस्स होतं सुवर्ण, रजत, ताम्र, लोह, मंडूर, वंग, नाग, यशद वगैरे जे आहेत ना इथपर्यंत. त्यानंतर मुक्ता प्रवाह सुद्धा आहे. आणि शेवटचे जर पाहायला गेलं तर गोंदवंती, समुद्र, कुक्कुट, तोक वगैरे, टंकनशार वगैरे, वज्र खूप महत्वाचं, कपर्द वगैरे, शुक्ती आणि शंख हे जे आहेत ना यामधले शेवटचे. आणि त्यानंतर धातू खूप आयएमपी असतात, धातूवर येण्याचे खूप चान्सेस राहतात. धातू व्हीआयएमपी धातू राहतात बरं का. धातूमध्ये एलएक्यू आला तर धातूवरती मोस्ट ऑफ द चान्सेस राहील की एलएक्यू धातूवरती, आणि ह्यामधून यावरती आब्रकवरती पडला होता, पण मोस्ट ऑफ द आब्रकवरती ह्या बारची येणार नाही, खालची येणार नाही. आला तर पारदीन व्हीआयएमपी पारदीन नाही आला तर यामध्ये तुम्हाला सांगतो हा धातू फिक्स राहील, यामधला एक धातू फिक्स राहील पेपरमध्ये बघा. सांगून देतो ॲज इट इज यामधला जे काही धातू आहे धातू मधला एक शोधन मारांपैकी रसद्रव्य परिचयला ॲज इट इज फिक्स राहील, समजलं. त्यामुळे करून जा. त्यानंतर बघा रसद्रव्य परिचय 2 असेल, त्यामध्ये तुम्हाला सांगतो यामध्ये सस्य कासिस हे 2 झाले. त्यानंतर आणखी जर पाहायला गेलं मोस्ट ऑफ दी 2 महत्वाचे पीवायक्यू मध्ये खूप सारे विचारलेले. त्यानंतर दुसरे पाहायला गेलं गौरी पाषाण वगैरे, आकिक वगैरे खूप महत्वाचे. त्यानंतर पाहायला गेलं तर हे खाली दुसरं आणखी दुग्ध पाषाण वगैरे, तर हे जे आहे मोस्ट ऑफ दी यांच्यातले हे आहे, तर हे पण करून जा. तुम्हाला पेपरमध्ये आला तर एक एसीक्यू तुम्हाला पेपरमध्ये ॲज इट इज विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा अशा प्रकारे आहे पेपरमध्ये बघा, आता आला तर एसीक्यू अशा प्रकारे येईल, त्यामुळे तुम्हाला हे चांगले पीवायक्यू जे क्वेश्चन आहे ॲज इट इज करून जा. त्यानंतर रसद्रव्य 3 परिचय 3 म्हणून एनकेचा टॉपिक आहे, एमसीक्यूला विचारला जाईल, त्यामुळे काय एवढं टेन्शन घेऊ नका, हा करून नका, जो स्किप मारून जा डायरेक्ट. आता बघूया आपण कल्पना निर्माण 3. आता कल्पना निर्माण 3 मध्ये बघा यामध्ये तुम्हाला आला तर एक एलएक्यूचं वेटेज आहे सिलेबस कॉपी मध्ये 4था एलएक्यू असेल तर एक तर चतुर्विध रसायन,
किंवा या कल्पना 3 वरून विचारला जाईल, ऑर मध्ये म्हणतोय बरं का. यामध्ये पण 3च करायचं तुम्हाला. जी लवन कल्पना ही एससीक्यू साठी आहे तुम्हाला. लवन कल्पना डीकेचा टॉपिक एससीक्यू येऊ शकतो तुम्हाला सेपरेट. त्यानंतर झालं शार कल्पना ही एमकेचा एलिक्यू येऊ शकते आणि त्यानंतर तुम्हाला लेप कल्पना करायची ती एमकेची तुम्हाला एलिक्यू येऊ शकते. फक्त 3च करायचे यामध्ये, शिल्लक नाही. लेप, शार आणि लवन एवढे 3च करून जा. ही डीकेचे, बाकी दोन्ही एमकेचे. ॲज इट इज क्वेश्चन मध्ये येणार तुम्हाला. ॲज इट इज हा आला तर एलिक्यू येऊ शकतो किंवा मग आला तर लवन जी कल्पना एससीक्यू सेपरेट डीकेचा पाहायला मिळू शकतो. त्यानंतर झालं चतुर्विध रसायन. यामध्ये तुम्हाला 4च रसायने, खरलीय, परपटी, कुपीपक्व आणि पोटली. यामधला एलिक्यू येण्याचे खूप चान्सेस राहतात. त्यामध्ये 4चे 4 करून जा. पेपरमध्ये यामध्ये पाहायला गेलं तर खरलीय मोस्ट ऑफ द आहे. त्यानंतर कुपीपक्व खूप वेळेस विचारता, यावेळेस कुपीपक्व येणार नाही. आला तर खरली येईल. परपटी वगैरे, पोटली वगैरे यामध्ये मोस्ट ऑफ द चान्सेस वगैरे. त्यामुळे 4चे 4 करून जा. पेपरमध्ये कोणता सुद्धा विचारला जाऊ शकतो. करंट इमर्जिंग आणि हा जो आहे ना जीएमपी वाला टॉपिक, त्यात मोस्ट ऑफ द जीएमपी वरती फोकस केला जातो. पण यावर्षी करंट इमर्जिंग वरती येऊ शकतो क्वेश्चन. तर त्यामुळे तुम्हाला हा दोन्ही टॉपिक करून जा. एससीक्यूचा वेटेज आहे 1 एससीक्यू पेपर मध्ये विचारला जाईल. समजलं. अशा प्रकारे झाला, संपला हे पेपर 1 चा टॉपिक संपला. त्यानंतर पेपर 2 चा बघा. पेपर 2 मध्ये तुम्हाला औषधी प्रयोग विज्ञान यामध्ये तुम्हाला जर पाहायला गेलं प्रशस्त भेषज लक्षणे हायलाइट करून घ्या. पेपर मध्ये हाच क्वेश्चन येणार. प्रशस्त भेषज लक्षणे ऍज इट इज येणार आणि यामध्ये आला तर स्कोप वगैरे सांगा, ही काही एवढं विचारत नाही बरं का. पण प्रशस्त भेषज लक्षणे ऍज इट इज एससीक्यू पेपर मध्ये पाहायला मिळणार. नंतर सिंगल ड्रग बघा. हर्बल मिनरल यामध्ये एक एलिक्यू एससीक्यू असणार पेपर 2 चा. ऍज इट इज सगळेच पाठ करायचे. यामध्ये मी तुम्हाला स्पेसिफिक सांगू शकतो पण सगळेच पाठ करा. यामध्ये पाहायला झालं तर सोरस येतो, चूर्ण येतो, खॉत येतो, हिम येतो, सगळ्यात सोपं वगैरे. त्यानंतर बघा येण्याचे काय चान्सेस राहतात. घन, सत्व, अमृतादी गुगुळ, अमृत अरिष्ट हे जे काही 4 आहे हे मोस्ट ऑफ ह्याच्यावरती जास्त फोकस केला जातो. आणि जे काही असेल तर हे वरती बी राहतो चान्सेस, पण यामध्ये हे जे 4 आहे 4 मधून एक तुम्हाला येण्याचे चान्सेस राहतो. समजलं. अशा प्रकारे होतं. त्यानंतर हेच झालं हे बघा. त्यानंतर आपण अमलकीचा सोरस वगैरे, चूर्ण वगैरे, हे त्रिफळ रसायन वगैरे आहे ना, आता हा येण्याचे चान्सेस राहतो. च्यवनप्राश येण्याचे, धात्री लोह, अमलकी गुटिका वगैरे, त्यानंतर फलत्रिका गुत आणि त्रिफळ गुरुत हे जे काय आहेत ना हे तुम्हाला येण्याचे चान्सेस राहतात. समजलं. त्यानंतर हे झालं भल्लातक. हा एनकेचा टॉपिक येत नाही पेपरमध्ये. त्यानंतर झालं हे झालं आपलं. त्यानंतर बघा आता हे आपलं गंधक. गंधक सुरू झालं. गंधकचं चूर्ण, गंधकचं रसायन येतं, गंधक द्रुती येते, गंधक तेल, गंधकचा मल्हार येतो, गंधक लेप आणि गंधक कोटी येतं. यामधून चान्सेस खूप येतात बरं का. तर त्यामध्ये पण तुम्हाला जर पाहायला गेलं तर गंधक रसायन करून जा. गंधक द्रुती येते पेपरमध्ये, गंधक मल्हार येतो, गंधक लेप येतो आणि हे 4 मोस्ट ऑफ दी. ओटी वगैरे आली तर विचारते मोस्ट ऑफ दी, पण हे 4 खूप आयएमपी आहेत बरं का. त्यानंतर गैरिक वगैरे बघा. गैरिकचा ह्यामध्ये धनाट्य व गैरिकचा प्रदेय येतो, लघुसूतशेखर येतो म्हणजे येतो पेपरमध्ये. गैरिक आदी मल्हार हा सुद्धा येण्याचे चान्सेस राहतो. गुटिका अंजन वगैरे एवढं नाहीये. त्यानंतर झाला गैरिक आदी रसक्रिया, वर्णाकार लेप वगैरे, हे जे 4 आहेत ह्यामध्ये मोस्ट ऑफ दी हे पण करून जा आणि हे पण करून जा, पण 4 ला खूप आयएमपी वेटेज वगैरे देऊन जा. समजलं. त्यानंतर हे झालं सिंगल ड्रग वगैरे, हे झालं आपल्या पेपरसाठी. त्यानंतर बघा सिंगल ड्रग वगैरे बघूया आता. सिंगल ड्रग भस्म शुद्धा पिष्टी यामध्ये सगळेच करून द्या. यामध्ये काही सांगत नाही, पण हे सगळे जे करून द्या सगळेच ऑल आयएमपी आहे. ऑल आयएमपी काही पण विचारला जाऊ शकतो. एक एससीक्यू आणि प्लस एक एलिक्यू या टॉपिक वरती आहे. पण मोस्ट ऑफ जे काही धातू आहे तर धातूवरून तुम्हाला जे काही धातू आहे तर धातूवरून एलिक्यू येण्याचे चान्सेस राहतात. समजलं. त्यामुळे चांगल्या प्रकारे करून जा. त्यानंतर हे जे काही पिष्टी वगैरे आहे ना तर पिष्टी वगैरे एससीक्यू ला येते बरं का. मुक्ता पिष्टी सांगा, प्रवार पिष्टी सांगा, ते सेपरेट तुम्हाला एससीक्यू ला सुद्धा विचारले जाऊ शकते. त्यामुळे आयएमपी चांगल्या प्रकारे करून जा. त्यानंतर हे पण एलिक्यू टॉपिक आहे बरं का. खालचे पण एलिक्यू टॉपिक आहे चांगल्या प्रकारे. पहिले सुरुवातीचे आणि शेवटचे हे खूप येण्याचे चान्सेस राहतात. पिष्टी वगैरे सेपरेट एससीक्यू लिहिला जाते. त्यानंतर औषधी कल्प एक हे बघा. यामध्ये एक एससीक्यू एक एलिक्यू हा टॉपिक मध्ये विचारला जातो. यामध्ये सगळेच आयएमपी सगळेच आयएमपी यामध्ये सगळेच करून जा. पण मोस्ट ऑफ दी जे काही कुपीपक वगैरे दिलं, मकर ध्वज झालं, समीरपन्न झालं, सुवर्ण झालं, त्यानंतर पंचामृत परपटी, बोल परपटी, त्यानंतर हिमगर्भ परपटी, तर ह्यामधला सांगतो पेपरमध्ये येतो. तर ह्यामधला एक एससीक्यू असेल. एक एससीक्यू म्हणजे सॉरी एक एससीक्यू नाही, एलिक्यू मधला एक क्वेश्चन सब क्वेश्चन म्हणा. एलिक्यू मधला 5 मार्काकरिता 5 मार्काकरिता आणि दुसरा जो असेल ना तर 5 मार्काकरिता हा एक असेल बरं का. आणि यावरचा एससीक्यू असेल तो एससीक्यू यावरचाच विचारला जाईल. मोस्ट ऑफ द चान्सेस नाही. खरलेवरून एक एससीक्यू एक एलिक्यू आणि असं येण्याचे चान्सेस राहतात. आणि परपडी यामधला पण येण्याचे अशा प्रकारे चान्सेस राहतात. अशा प्रकारे करून जा. त्यानंतर औषधी कल्प 2 यामध्ये औषधी कल्प 2 मध्ये तुम्हाला एक एलिक्यू एक एससीक्यू यामधले सगळेच करून जा. थोडेच आहे यामधले एमके एमके करा, एमके डीके करा, एनके स्किप मारून जा, एनके स्किप मारून जा, एमके आणि डीके एवढेच करा, बाकी तुमचं होऊन जाईल काम. त्यानंतर डोसेज फॉर्म आणि हे यावरून एससीक्यू होतो. त्यानंतर यामध्ये पाहायला गेलं यामध्ये सिंपल येऊ शकतं. डेफिनेशन ऑफ डोसेस सांगा, फॉर्म अँड कॉस्मेटिक ऍडव्हांटेज डिसएडव्हांटेज सांगा वगैरे. त्यानंतर हे गेलं हा क्वेश्चन बनतो बरं का. हा क्वेश्चन बनतो की रूट्स ऑफ देअर ऍडमिनिस्ट्रेशन सांगा. हा सेपरेट तुम्हाला एससीक्यू येऊ शकतो. रूट्स ऑफ देअर ऍडमिनिस्ट्रेशन सांगा, सेपरेट एससीक्यू. हा आपल्यासाठी महत्वाचा आहे. ऍज इट इज एससीक्यू म्हणून विचारला जातो. रूट्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ डोसेस, डिफरंट डोसेस फॉर्म वगैरे म्हटले ना. त्यानंतर न्यूट्रास्युटिकल हा तुम्हाला एक एससीक्यूचा यामधला कोणता एक विचारला जाईल. यामध्ये जनरल हेल्थ मध्ये कुष्मांडा आवले, पेडियाट्रिक हेल्थ मध्ये प्रिनन मोदके, जेनेटिक हेल्थ मध्ये च्यवनप्राश, रिप्रोडक्टिव्ह मध्ये फलग्रिते, वुमन हेल्थ मध्ये काय म्हटलं सौभाग्य, सोंटीपाके, शतवरी गृते, कार्डिओ प्रोडक्टिव्ह मध्ये अर्जुन शिरपाके, रसून शिरपाके वगैरे, स्पोर्ट इंडियावेअर मध्ये काय म्हटलंय खजुरादी
हेमंत वगैरे म्हटले स्पा आणि मेंटल हेल्थसाठी ब्राह्मी रसायन म्हटले. यामधला कोणता एक तुम्हाला एक एस-सी-क्यूला विचारलं जाईल, कोणता एक एस-सी-क्यूला विचारलं जाईल. त्यामुळे चांगल्या प्रकारे करून जा. त्यानंतर अनुपान प्रयोग फॉर औषधी कल्प हा क्वेश्चन फिक्स असतो बरं का पेपरमध्ये. एक क्वेश्चन फिक्स असतो ह्याचा, फिक्स असतो. त्यामुळे तुम्हाला चांगल्या करून जा. यामध्ये तुम्हाला 4-5च दिले त्यामध्ये किशोर गुगळ वगैरे झाले, योगराज गुगळ, नारायण चूर्ण वगैरे, रससिंधू, रसपर्पटी आणि त्यानंतर कंकाईन ओटी वगैरे ह्यामधला कोणताही एक विचारलं जाईल, कोणताही एक विचारलं जाईल. एस-सी-क्यूला ॲज इट इज क्वेश्चन असेल समजलं. त्यामुळे चांगल्या प्रकारे करून जा. त्यानंतर औषधी प्रयोग मार्क बघा यामधला तुम्हाला सिंपल येणे यामधला आला तो क्वेश्चन एकच येणं असं की मुख, नासा, कर्ण, आणि अक्ष आणि त्वक कोणत्याही एका मार्गे म्हणजे कोणत्याही एका मार्गे तुम्हाला सेपरेट येऊ शकतो की कोणत्याही एका मार्गे जे आहेत ना तर ते तुम्हाला स्पष्ट करा म्हणजे कर्ण मागे, अक्ष मागे, त्वक, त्यानंतर नासा, मुख मार्गे. तर हे जे काही आपण डिफरंट जे काही डोसेस देतो ते एक तुम्हाला सेपरेट स्पष्ट करा म्हणून येऊ शकतो. किंवा मग खालचे जे दिले त्यामध्ये तुम्हाला मूत्रमार्ग वगैरे आहे ना, तर उत्तर बस्ती वगैरे तर हे मोस्ट ऑफ द एवढे चान्सेस नाही, पण ह्याचे वर जे काय आहे तर याच्यामधले येण्याचे खूप चान्सेस राहतात बरं का. तर पेपरमध्ये येण्याचे खूप चान्सेस एक सेपरेट एस-सी-क्यू म्हणा आणि एल-क्यूचं सुद्धा या टॉपिकचं वेटेज आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे याचं करून जा. समजलं? तर अशा प्रकारे आहे. त्यानंतर बघा हे झालं संपलं आपलं. त्यानंतर हे झालं. योनी मार्ग वगैरे आहे तर हे पण विचारलं जातं, पण वरचे जे काही पहिले तर त्याला खूप प्रेफरन्स दिलं जातं. त्यानंतर बघा रॅशनल प्रिस्क्रिप्शन वगैरे आहेत ना, त्यामध्ये तुम्हाला सेपरेट येऊ शकतं रॅशनल प्रिस्क्रिप्शन अलॉंग विथ द सेल्फ डिस्पेन्सिंग आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन ॲज पर एन-बी-एच गाईडलाईन्स हा सेपरेट एस-सी-क्यू येऊ शकतो. ॲज इट इज क्वेश्चन होतो. त्यानंतर ट्रेडिशनल अँड लोकल हेल्थ प्रॅक्टिसेस यामध्ये तुम्हाला जे काही आहेत ना तर ट्रेडिशनल अँड लोकल हेल्थ प्रॅक्टिसेस अँड गव्हर्नमेंट जे काही नाही म्हटलं इनिशिएट टू प्रिझर्व्ह इट हा सेपरेट तुम्हाला एस-सी-क्यू पाहायला मिळतो. त्यामुळे चांगल्या प्रकारे करून द्या. सेपरेट 5 मार्काचा क्वेश्चन एस-सी-क्यू येतो. त्यानंतर फार्माव्हिजिलन्स बघा फार्माव्हिजिलन्समध्ये तुम्हाला सेपरेट एस-सी-क्यू येण्याचे चान्सेस राहतो. यामध्ये 2 झाले आपले 2 क्वेश्चन म्हणजे 5 मार्काचं वेटेज दिलं यामध्ये. त्यामध्ये काय म्हटलं बघा तुम्हाला यामध्ये फार्माव्हिजिलन्स आणि ॲडव्हर्स ड्रग रिएक्शन यामध्ये सेपरेट तुम्हाला ॲडव्हर्स ड्रग रिएक्शन्स स्पष्ट करा किंवा फार्माकोविजिलन्स आणि ॲडव्हर्स ड्रग रिएक्शन हा सेपरेट स्पष्ट करा. त्यानंतर हे झालं तर फार्माकोविजिलन्स प्रोग्राम जे आयुर्वेद सिद्ध युनानी होमिओपॅथी आहे ना तर हे तुम्हाला स्पष्ट करा किंवा सेंट्रल अँड सेक्टर स्कीम वगैरे म्हटलं सेंटर फार्माकोविजिलन्स आणि एएसयू आणि एज ड्रग वगैरे म्हटले तर हा सेपरेट तुम्हाला एसी घेऊ शकतो. पण मोस्ट ऑफ दी जो पहिला आहे एडीआर रिएक्शन वगैरे म्हटलं त्यावरती क्वेश्चन येतो बरं का. अशा प्रकारे टोटल हा आपला चॅप्टर होता म्हणजे टोटल हा ऑल कसे होते ऑल IMP होते. तर समजलं असेल तुम्हाला पेपर 2 पेपर 1 आणि पेपर 2 साठी सगळे IMP ध्यानात ठेवा. याची तुम्हाला मी गेस्ट पेपर प्रोव्हाइड करेन. गेस्ट पेपरनुसार तुम्ही याची प्रॅक्टिस वगैरे करा. गेस्ट पेपरनुसार प्रॅक्टिस करा. ॲज इट इज प्रॅक्टिस झाली तर मग तुम्हाला त्यानुसार पेपरचा गाईड येईल कशा प्रकारे पेपर येतो. अशा प्रकारे तुम्ही गेस्ट पेपर वगैरे आपल्या BMS मराठी ॲपवरती आहे. सगळ्यांनी जाऊन बघा, चेकआउट करा कसे वाटते काय नाही आणि ॲज इट इज तुम्ही ह्याला परचेस सुद्धा करू शकता. समजलं तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन तोपर्यंत धन्यवाद.